ॲप्स्टीन फाईलच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोमवारी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधानाने राजीनामा द्यावा तसेच भाजप सरकारने अमेरिकेसोबत केलेले करार रद्द करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तुम्हाला सांगतो की भाजपचं काय सावळा गोंधळ चालला, किती भ्रष्टाचार चाललाय, या सगळ्या बाबतीमध्ये आपण त्या हिशोबाने आम्ही आंदोलन करतच आहोत. निवडणुका हारल्या की ईव्हीएम हटावचा नारा दिला जातो. नाही तसं काय, हारल्या की म्हणण्यापेक्षा असं आम्ही थोडं काय म्हणालो की ईव्हीएम हटावचा नारा हा माझा सुरुवातीपासूनच आहे की म्हणजे कालच्या निवडणुकीचा विषयच नाही. कालच्या निवडणुकीमध्ये तुम्ही साक्षील आहात काय झालं, कसं झालं. मला हे तुम्ही जे म्हणायला विचारायला तुम्हाला एक सांगतो, एखाद्या बूथवर एखाद्या उमेदवाराला 25 मतांचे पुढच्या 2,500 मतं पडतात, हे कोणता नियम आहे? हे तुम्ही काय दाखवत ना, बोलत ना. याचं द्या उत्तर, तुम्ही काय म्हणतात ते आम्ही तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. वार्ड क्रमांक वाईज कसं मतदान झालेलं आहे. वार्ड क्रमांक 2 मध्ये आमचे निवडून आलेले आहेत. आज जी विरोधी पक्षाची भाजपची जी महापौर झालेली आता आज ओपन सांगतो ते पडलेले आता. संरक्षण मंत्री उठत होते, देशाचे गृहमंत्री सभागृहामध्ये हे सर्व